विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपण अभ्यास करत असताना आपल्याला फॉर्म्युलाज प्रिपेअर असणं खूप महत्त्वाचे आहे आणि क्वेश्चनमध्ये कोणत्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत आणि आपल्याला कोणत्या गोष्टी फाइंड करायचं आहे हे आयडेंटिफाय करणं खूप मस्ट आहे. हा एक्झाम्पलमध्ये आपल्याला रिझोनन्स फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करा म्हणून सांगितलेले आहेत. रिझोनन्स फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला जो आहे FR रिझोनन्स फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/2π अंडर रूटमध्ये L इंटू C. हा जो आहे तुमचा रिझोनन्स फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे. पहा, FR रिझोनन्स, R म्हणजे रिझोनन्स, F म्हणजे फ्रिक्वेन्सी, रिझोनन्स फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/2π अंडर रूट L इंटू C. हा रिझोनन्स फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर क्वालिटी फॅक्टर Q इज इक्वल टू, पहा, क्वालिटी फॅक्टर Q इज इक्वल टू 1/R अंडर रूटमध्ये L/C. मित्रांनो, थोडंसं लक्ष द्या. रिझोनन्स फ्रिक्वेन्सीमध्ये L आणि C दोन्ही अंडर रूटमध्ये आहेत, पण दोघांचं मल्टिप्लिकेशन होतोय. दोन्ही अंडर रूटमध्ये आहेत पण दोघांचं मल्टिप्लिकेशन होतंय. क्वालिटी फॅक्टरमध्ये दोघंही अंडर रूटमध्येच आहेत पण दोघांचं एकमेकाला डिवायडेशन होतंय. सो अशा लहान लहान गोष्टी आपण लक्षात ठेवून आपल्याला एक्झाम्पल सोडवायचं आहे. त्यामुळं येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण अभ्यास करत असताना अभ्यासासोबत आपल्याला फॉर्म्युला जो आहे एक सेपरेट एका साईडमध्ये काढून तुम्ही ते अभ्यास करायला पाहिजे. थँक्यू.